हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण बघणार आहोत की आपण अनालिसिस करू कशा शकतो निफ्टी, फिन निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. सो देर आर डिफरंट थिंग्स जे आपण बघू शकतो, राईट. आपण पीसीआर बघू शकतो, आपण स्पेसिफिकली राईट OI पीसीआर मध्ये त्याचा मोमेंटम चेक करू शकतो, मॉडिफाईड पीसीआर बघू शकतो, व्हॉल्यूम बेसिसवरती आपण ट्रेड करू शकतो किंवा टेक्निकल बेसिसवरती पण आपण ट्रेड करू शकतो. बट मी आता एक कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी ह्या कन्सेप्ट कव्हर केल्यात आणि आय होप जे प्रिव्हियस व्ह्युअर्स आहेत त्यांना ह्या कन्सेप्ट माहिती असतील. बट स्टील जर मी सांगायचं म्हटलं तर आपण आता बिल्टअप बद्दल बघणार आहोत की ओव्हरऑल जो आहे तो बिल्टअपला बघून आपण कशा ट्रेड्स ज्या आहेत त्या बनवू शकतो आणि त्या बेसिसवरती एक मोमेंटम आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सिम्पल आहे. लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. बघा, लॉजिक जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअप बद्दल डिस्कस करतो तेव्हा आपण चार गोष्टी लक्षात ठेवतो. कोणत्या चार गोष्टी येतात, पण त्या चार गोष्टीसाठी मी नेहमी दोन कंपोनेंट घेणार. कोणते दोन कंपोनेंट घेणार? पहिला घेणार प्राइस अँड सेकंड वन इज युअर ओपन इंटरेस्ट. ओके, आणि दोघांचा जो आउटपुट असणार तो असणार आपला नरेशन. ठीक आहे. नाव द लॉजिक इज सिंपल. बघा, पहिली कंडिशन जर मी इथे पाहिली तर जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये प्राइस वरती जाते, थोडं मी ह्याला वरती शिफ्ट करतो आणि थोडं हलकं छोटं करतो याला मी. ओके ओके, ग्रेट. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि सोबत ओपन इंटरेस्ट वरती जातो, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा दोघं वरती जातात, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. त्याला आपण काय म्हणतो? लॉंग बिल्टअप म्हणतो. ओके, लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट? फ्रेश बायर्स कुठे येतात. ओके, ना सिंपल. बघा, फ्रेश बाईंगचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, सपोज 1000ला एखादा स्टॉक आहे आणि मी अँटिसिपेट करतो की हा स्टॉकची जी प्राइस जी आहे ती वाढू शकते, त्यामुळे इथे मी एक बायची ट्रेड बनवणार. बरोबर. सो जेव्हा पण मी एखादी बायची ट्रेड बनवतो तेव्हा मी प्राइसला आहे ते वरच्या साईडला पुश करतो, राईट. आणि सोबत माझा ओपन इंटरेस्ट पण वाढतो. सो जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वाढतो आणि प्राइस सायमल्टेनियसली वाढते, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट? कुठे फ्रेश बायर्स त्यांच्या पोझिशन्स मध्ये आहेत ते समजतं आपल्याला. ओके, व्हॉट वॉज द सेकंड थिंग? की माझी प्राइस खाली चालली आणि सोबत ओपन इंटरेस्ट पण खाली चाललंय. सो जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली जातं, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग. ओके, लॉंग अनवाइंडिंगला जर मी सांगायचं म्हटलं तर लॉंग अनवाइंडिंग तुम्हाला काय सांगतं? इट्स कम्स अंडर दी अ प्रॉफिट बुकिंग. ह्याला एक सिम्पली तुम्ही प्रॉफिट बुकिंग म्हणू शकता. 1000ला स्टॉक आहे, सपोज 2000ला गेला. ऍज अ बायर कितीचा प्रॉफिट आहे? 1000 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो मी तो प्रॉफिट बुक करणार. सो जेव्हा मी तो प्रॉफिट बुक करणार तेव्हा मी काय करतो? मी प्राइसला खाली पुश, म्हणजे प्राइसवरचा जो बाईंगचा प्रेशर आहे तो रिलीज करतोय, त्यामुळे प्राइस खाली येते आणि मी बायचा ट्रेड स्क्वेअर ऑफ करतोय, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट पण खाली येते. सो जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली येतात, दॅट कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग. एक म्हणू शकतो प्रॉफिट बुकिंग. बायर्सच्या इथून, बायर्स कडून एक प्रॉफिट बुकिंग होते. सिंपल कन्सेप्ट आहे. व्हॉट वॉज द थर्ड कन्सेप्ट? की माझी प्राइस खाली चालली आहे आणि सोबत ओपन इंटरेस्ट वाढतोय. ओके, सो जेव्हा जेव्हा माझी प्राइस खाली जाते आणि जेव्हा जेव्हा माझा ओपन इंटरेस्ट वरती जातो, सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप. ओके, शॉर्ट बिल्टअपला जर मी सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगणार तो की फ्रेश सेलर्स कुठे त्यांच्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. सो फ्रेश सेलर्सचा अर्थ जर सांगायचं म्हटलं तर लेट्स सी अगेन, 2000ला एखादा स्टॉक चालू आहे आणि मी अँटिसिपेट करतो की या स्टॉकची प्राइस खाली पडू शकते, त्यामुळे इथे जाऊन मी सेलचा ट्रेड बनवणार. सो जेव्हा पण मी सेलचा ट्रेड बनवतो तेव्हा मी प्राइसला खाली पुश करते. येस, आणि प्राइस खाली गेल्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट तो वाढतोय. व्हाय? बिकॉज मी फ्रेश सेलिंगचा ट्रेड इनिशिएट करतोय, राईट. फ्रेश सेलिंग पोझिशन्स ऍड करतोय. सो दॅट कम्स अंडर दी शॉर्ट बिल्टअप. मीन्स फ्रेश सेलर्स कुठे त्यांच्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. अँड द लास्ट वन इज व्हॉट? अ शॉर्ट कव्हरिंग, ज्याच्यामध्ये प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो. सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट कव्हरिंग.
ओके. शॉर्ट कव्हरिंगला जर मी सांगायचं म्हटलं ना, शॉर्ट कव्हरिंग कम्स अंडर दी अगेन अ प्रॉफिट बुकिंग फ्रॉम सेलर साइड. ओके, की सेलर्स जर फ्रॉम सेलर्स. ओके, सिंपल उदाहरण काय बघा, जर सपोज मी 2000ला शॉर्ट केला एखादा आणि स्टॉक आला 1000 वरती, 1000 रुपयाचा डिफरन्स आहे ना. नाव जेव्हा मी शॉर्टचा प्रेशर काढणार, शॉर्ट कव्हरिंग करणार, जेव्हा मी शॉर्टचा प्रेशर करते म्हणजे शॉर्टची मी ट्रेड स्क्वेअर ऑफ करते, त्यामुळे माझी प्राइस वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट रिड्यूस होणार का, कारण मी सेलचा ट्रेड जो आहे तो स्क्वेअर ऑफ करतोय. सो त्यामुळे ओपन इंटरेस्ट खाली पडतो आणि प्राइस वरती जाते. सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट, अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, सो एक क्विक रिकॅप देतो तुम्हाला. सिंपल कन्सेप्ट आहे, जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप, की कुठे फ्रेश बायर्स त्यांच्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. सेकंड थिंग इज व्हॉट, प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट खाली, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंगला तुम्ही म्हणू शकता एक सिंपल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. व्हॉट वॉज अ थर्ड कन्सेप्ट, की प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट वरती, सो त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअपला एक सिंपल सांगायचं म्हटलं तर कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. त्याच्यानंतर तर शॉर्ट कव्हरिंग. शॉर्ट कव्हरिंगला प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतं. प्राइस वरती, ओपन इंटरेस्ट खाली, दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, नाव बघा एक सिंपल जर मी सांगायचं म्हटलं, हे झालं डेली बेसिसवरती. नाव जर मी ह्याचा फ्युचर्स बिल्टअप सायकल बद्दल सांगायचं म्हटलं, ओके, ह्याचे पण काही सायकल्स असतात. ओके, मार्केट बघा वरती कसा जातो, लाईक दिस, असं वरती जाणार, खाली येताना कसं जाणार, लाईक दिस, बरोबर. सो सपोज मार्केट इथे लॉंग मुळे वरती चाललंय आणि खाली जो येतोय इट इज बिकॉज ऑफ दी अनवाइंडिंग. ओके, सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट, अ बुलिशनेस. की जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये एक बुलिशनेस असतो तेव्हा सपोज इन द केस जेव्हा जेव्हा लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सायकल असतं, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिशनेस. की मार्केटमध्ये एक बुलिशनेस आहेत की बायर्स येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर्स येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर्स येतात आणि पुन्हा प्रॉफिट बुक करतात. ओके, त्यानंतर काय, सेल, आणि हा जो कव्हर होतो यू कॅन सी, सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, सो ह्याला म्हणतो आपण बेरिशनेस. जेव्हा जेव्हा शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंगचं सायकल असतं मार्केटमध्ये, सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट, अ बेरिशनेस. ओके, अगेन एक क्विक रिकॅप, लॉंग अनवाइंडिंग आणि लॉंगचं सायकल असेल सो बुलिश, शॉर्ट शॉर्ट कव्हरिंगचं सायकल असेल तर बेरिश. नाव ह्याच्याने आपण हे आयडेंटिफाय करू शकतो की निफ्टीचा करंटली जो ट्रेंड आहे, निफ्टी असू दे, बँक निफ्टी असू दे, ओके, फिन निफ्टी किंवा मिड कॅप, ठीक आहे. सो ओव्हरऑल जे काय आपले मार्केटमध्ये इंडेक्स आहेत, इवन दो स्टॉक्स मध्ये जे आहेत ते ओव्हरऑल त्यांचा बिल्टअप काय, इंडेक्सचा बिल्टअप काय हे आपण इझिली डिकोड करू शकतो. सो जर मी हिस्टॉरिकल सपोज जर निफ्टी मला दिसतोय की फ्रॉम लास्ट 10 डेज 5 डेज बुलिश आहे, सो येणारे काही 2-3 दिवस 4-5 दिवस आपण अँटिसिपेट करू शकतो की येणारे काही दिवस पण बुलिश असू शकतात आणि त्यानुसार मी स्ट्रॅटेजीज बनवू शकतो, राईट. सो तेच आता आपण बघणार आहोत. सो सिम्पली आपण काय करणार, आपण ना कॉन्सेप्ट वरती इथे, ओके, इथे जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला याचं ट्रॅक वरती बिल्टअप मध्ये. ओके, नाव बिल्टअप मध्ये आपण कोणत्या 4 गोष्टी बघितल्या, लॉंग, लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग. इथे बघा लॉंग वर आलात, सो जे पण स्टॉक्स आजच्या दिवसात लॉंग मध्ये आहेत ना ते तुम्हाला समजेल. ओके, लॉंग मध्ये काय बघितलं आपण, प्राइस वरती, ओपन इंटरेस्ट वरती, राईट. नंतर काय आपण कन्सेप्ट बघितली की प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट खाली, अनवाइंडिंग अनवाइंडिंग आलंय. त्यानंतर जे आपण बघितले ते बघितले शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअप मध्ये काय, प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट वरती, यू कॅन सी. अँड त्यानंतर जो आहे तो आहे शॉर्ट कव्हरिंग, ज्यामध्ये प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो, तो शॉर्ट कव्हरिंग झालं. नाव जर तुम्ही फ्युचर्स वाय मध्ये आलात ना, आपल्याला इथे यायचंय, ठीक आहे. आणि बघा हा ग्राफ कसा रीड करायचा ते तुम्हाला सांगतो, नंतर आपण स्ट्रॅटेजीज वरती पण डिस्कस करू, स्ट्रॅटेजी जनरली आपण कशा बनवायच्या, ठीक आहे. नाव बघा जे ग्रीन बार्स तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवरती ते तुम्हाला सांगतात लॉंगचे, की कोणत्या दिवशी लॉंग झालेला. सो हे प्रत्येक डेचा हा ग्राफ आहे, जर तुम्ही इथे नीट क्लिक केलं तर डे वाईज ग्राफ आहे हा. आणि जे ब्ल्यू लाईन्स आहेत लाईक दिस स्पेसिफिकली, ओके, ह्या 3 ज्या ग्राफ्स आहेत ते हे स्पेसिफिकली तुम्हाला सांगतात अनवाइंडिंग, कोणत्या दिवशी अनवाइंडिंग झालंय. रेड जो आहे पार्ट तो तुम्हाला सांगतोय शॉर्ट बिल्टअपचा, की कुठे सेलर झालेत त्या दिवशी.
आणि जो थोडाफार हा फेंट येल्लो आहे तो तुम्हाला सांगतो शॉर्ट कव्हरिंग, की सेलर्स कव्हर कुठे करतात ट्रेड्स. ठीक आहे. नाव बघा, द लॉजिक इज सिम्पल. जर तुम्ही नीट पाहिलात ना निफ्टीचं काही दिवसाचं बिल्डअप 1 2 3 4 5 6 7 किंवा जर मी 7 दिवसाचा जरी बिल्डअप ना 7 दिवसामध्ये 2 शॉर्ट आहेत आणि लॉंग आणि शॉर्ट कव्हरिंग आहे, म्हणजे 7 पैकी 2 म्हणजे ऑलमोस्ट 70-75% कुठेतरी स्टॉक जो इंडेक्स जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. जर मी ऍब्सोल्यूट ओवाय मध्ये आलो ना तर यू कॅन सी लॉंग बिल्टअप आहे. शॉर्ट कव्हरिंग बघा खूप मोठ्या प्रमाणात शॉर्ट कव्हरिंग झालं आहे आणि इथे एक शॉर्ट बिल्टअप पण थोडाफार जास्त होता ॲज पर दी ओपन इंटरेस्ट. बट नेट जर मी निफ्टीचा ट्रेंड बघायला गेलो तर थोडाफार हलका बुलिशनेस आहे. यू कॅन सी द व्हाईट डॉटेड लाईन, ही करंट मार्केट प्राइस, म्हणजे ही करंट मार्केट प्राइस इन द सेन्स तुम्हाला सांगते की प्राइस काय होती. यू कॅन सी एक इन्क्लाइन तुम्हाला बघायला मिळते बघा, राईट. सो एक बुलिशनेस आहे निफ्टीमध्ये, नॉट अग्रेसिव्ह बुलिशनेस आहे की डायरेक्ट कंटिन्युअसली लॉंग होते, बट एक स्टिल मॉडरेटली बुलिशनेस आहे. सो हे एक निफ्टीची अनालिसिस झाली. सेम लॉजिक जर मला बँक निफ्टीमध्ये करायचं असेल, सो आय विल गो विथ द बँक निफ्टी. ओके. जर बँक निफ्टीमध्ये तुम्ही पाहिलात तर पहिले काही 4-5 दिवस किंवा 7-8 दिवस पाहिलात तर बँक निफ्टी थोडाफार इथे शॉर्ट कव्हरिंगच्या सायकलमध्ये होता. त्यानंतर इथे बघा लॉंग बिल्टअप पण आहे, शॉर्ट बिल्टअप अनवाइंडिंग मध्ये. सो एक कन्सॉलिडेशन मी म्हणू शकतो बँक निफ्टीमध्ये. बुलिशनेस हलकासा दिसतोय शॉर्ट कव्हरिंगमुळे, मार्केट प्राइस वरती आल्या, बट स्टील एक चांगला असा फ्रेश बिल्टअप टाइप नाही दिसत आहे जसं निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळते. सो हलकासा बँक निफ्टी बुलिश आहे, बट स्टील इन अ कन्सॉलिडेशन झोन मी म्हणू शकतो. तेच जर मी फिन बघायला गेलो इथे तर लेट्स सी फिन. ओके. फिन निफ्टी जर तुम्ही इथे पाहिलात तर इथे बघा लॉंग आहे, शॉर्ट कव्हरिंग लॉंग, एक चांगला फिन निफ्टी पण बघा एक थोडाफार बुलिशनेस मध्ये आहे. जर मी 7-8 दिवसाचा जरी बिल्टअप बघितला, एक आठवड्याभरचा एकच शॉर्ट बिल्टअप आहे जो आजच्या दिवसात मी रेकॉर्ड करतो तेव्हा दिसतोय, बट स्टील 4-5 दिवस तो पॉझिटिव्ह आहे. सो फिन निफ्टी आपल्याला दिसते बुलिश आहे, निफ्टी बुलिश आहे, बँक निफ्टी कन्सॉलिडेशन मध्ये थोडाफार दिसत होता. लेट्स चेक द मिड कॅप. मिड कॅप यू कॅन सी 2 अगेन शॉर्ट कव्हरिंग आहे. सो अगेन इट्स कम्प्लिटली नॉट इन अ बुलिश झोन बट स्टील इन अ मॉडरेट. सो निफ्टी, फिन निफ्टी आणि मिड कॅप बुलिश वाटत. बँक निफ्टी हलकासा बुलिश आहे बट स्टील इन अ कन्सॉलिडेशन झोन, राईट. नाव आता हे झालं तुम्हाला जर एखादी व्ह्यू बनवायची असतील तर, ठीक आहे. इट्स नॉट एनी सजेशन किंवा मी एक प्रेडिक्शन नाही देते की येणारे काही दिवस बुलिश असतील वगैरे. मी सांगतो की आपण डेटा असा रीड करू शकतो. नाव आता जर मला ह्याच्यावरती ट्रेड्स बनवायचे तर मी कशा बनवू, ठीक आहे. सो जनरली जर तुम्ही निफ्टीसाठी वगैरे ट्रेड्स बनवता तर ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड, ठीक आहे. क्रेडिट स्प्रेड सोबत जा, कारण वीकली एक्सपायरीज असतात. सो वीकली एक्सपायरीज मध्ये खूप चांगली जी आहे ती कन्सेप्ट तुम्हाला इथे बघायला भेट, बट स्टील ट्राय टू गो विथ द वीकली एक्सपायरी. ओके. आणि ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. क्रेडिट स्प्रेड बनवण्याचं पार्टचं रिझन आहे ना एक सिम्पल आहे. बघा जेव्हा आपण क्रेडिट स्प्रेड बद्दल डिस्कस करतो ना तेव्हा ना आपण मार्केटमधून प्रीमियम घेतो, बरोबर. सो एक बुलिश साठी जर तुम्ही बनवत असाल तर ट्राय टू गो विथ द बुलपुट स्प्रेड, ठीक आहे. आणि जर बॅरिश साठी बनवत असाल तर ट्राय टू गो विथ द बेअर कॉल स्प्रेड. ठीक आहे. सिंपल आहे. बुलिश साठी बुलपुट स्प्रेड आणि बेअर साठी बेअर कॉल स्प्रेड. काय रिस्क रिवॉर्ड ठेवणार आपण दोघांचा? RR आपण ठेवणार 1:2 ट्राय करा किंवा 1:1. ओके. 1:1 किंवा 1:2. सिंपल आहे. बेनिफिट काय? थीटा, ठीक आहे. थोडा क्रेडिट स्प्रेड बनतो ना त्यामुळे तुम्हाला प्रीमियम जो आहे तो मार्केटमधून तुम्ही घेता त्यामुळे थीटाचा इम्पॅक्ट कुठेतरी बघायला मिळतो. सपोज अँटिसिपेट करतात बुलिश आहे मार्केट आणि बुलिश गेला आणि साइडवेज राहिला तर स्टील यू आर नॉट लुझिंग मनी बिकॉज ऑफ द थीटा, बट तुमच्या हळूहळू तो खिशात येत राहणार, राईट. सो हा एक बेनिफिट आहे तुम्हाला इफ यू आर वीकली एक्सपायरीला आपण जनरली ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. जर तुम्हाला वाटतंय का मी मॉडरेटली बुलिशनेस आहे म्हणून, बट तेच जर तुम्हाला दिसतं की निफ्टी अग्रेसिव्ह बुलिश आहे, लाईक हायर हाय क्रिएट करत चालले, तर बुलकॉल स्प्रेड, ओके, बुलिशसाठी बुलकॉल स्प्रेड तुम्ही बनवू शकता. आणि तेच तुम्हाला त्याचं की जास्त फॉल देते निफ्टी कंटिन्युअसली शॉर्ट कव्हरिंग सायकलमध्ये, देन गो विथ द बेअरपुट स्प्रेड. डेबिट स्प्रेड येतात ते, ओके, ते येणार डेबिट स्प्रेड मध्ये. सो बेनिफिट तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये बघायला मिळते. सो
लॉजिकली विचार केला तर विकली एक्सपायरी मध्ये क्रेडिट स्प्रेड ड्रास्टिक मुवमेंट वाटते, खूप अग्रेसिव्ह बिल्टअप वाटते पॉझिटिव्ह इव्हन द स्टॉक्स मध्ये तरी. तर ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड. स्ट्रॅटेजीज वरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवली आहे. आफ्टर दिस व्हिडिओ तुम्ही एकदा जाऊन बघा. मी एकदम शॉर्ट मध्ये एक्सप्लेन केलंय आता, कारण आपल्याला जास्त व्हिडिओ लेंदी नाही करायचे त्यामुळे. बट स्टील यू आर होपिंग अ व्हेरी गुड अमाऊंट ऑफ एक चांगला तुम्हाला स्ट्रॅटेजीचा आउटपुट पाहिजे, देन ट्राय टू गो विथ दॅट पर्टिक्युलर व्हिडिओ. एकदा चेक करा, खूप सुंदर व्हिडिओ मी बनवली आहे. ओके, नाव ज्यांनी कोणी अजून ऍप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, प्लीज गो अँड डाउनलोड दी ऍप्लिकेशन. 20+ टूल्स जे आहेत ते फ्री आहेत ऍप्लिकेशन मध्ये. सेकंडली, तुम्हाला जर अजून असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे असतील तर व्हिडिओ लायब्ररीची पण लिंक आहे, सो त्याला पण एकदा व्हिजिट करा. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर युअर टाइम.